Welcome to AV number 2, part number 2. Let us start with main topic, टायगर हिल्स. तर अतिशय सुंदर असा हा टॉपिक आहे. शौर्य रसाने भरलेला टॉपिक आहे आणि कशा पद्धतीने हे प्रत्यक्षातलं युद्ध हे कसं लढलं गेलेलं आहे त्या फ्रंटवर त्याचं वर्णन ह्या टॉपिकमध्ये आहे. बघूया आपण काय नेमकं आहे. टायगर हिल्स टॉवर मॅजेस्टिकली अबव ऑल अदर माउंटन टॉप्स इन इट्स विसिनिटी. तर टायगर हिल्सचे जे शिखर आहे ते अतिशय उंच असतं. मॅजेस्टिकली म्हणजे अतिशय उदात्त मोठं असं ज्याला म्हणतो आपण भव्य. टायगर हिल्स टॉवर्स मॅजेस्टिकली अबव ऑल अदर माउंटन टॉप्स इन इट्स विसिनिटी. तर इतर पर्वत शिखरांच्या रांगेमध्ये जर आपण नीट बघितलं तर टायगर हिल हे अतिशय उंच असं मोठं शिखर त्या ठिकाणी दिसतं आपल्याला. अल्दो लोकेटेड ऑलमोस्ट 10 किलोमीटर्स नॉर्थ ऑफ द श्रीनगर कारगिल ले हायवे. आता हे जे टायगर हिलचं हे जे ठिकाण आहे ते साधारणतः श्रीनगर कारगिल लेह हा जो हायवे आहे श्रीनगर कारगिल हायवे त्याच्या 10 किलोमीटर उत्तरेकडे त्या ठिकाणी हे पसरलेलं आहे. द एनिमी पोझिशन ऑन दिस माउंटन टॉप डॉमिनेटेड पार्ट्स ऑफ दिस हायवे. आणि ह्या ठिकाणी त्या ठिकाणी जर नीट बघितलं आपण तर ह्या संपूर्ण परिसरामध्ये त्या ठिकाणी आपला जी शत्रुपक्ष जो होता त्या ठिकाणी त्यांची पूर्णतः त्या ठिकाणी नजर जी आहे त्या ठिकाणी पसरलेली होती. पूर्णतः त्यांचं प्राबल्य त्या ठिकाणी जाणवत होतं की त्या ठिकाणी पूर्णतः त्यांनी तो भाग काबीज केलेला होता आणि संपूर्ण ठिकाणी त्या सैन्याची फलटण जी आहे त्या मार्गावर तैनात केलेली होती. आफ्टर द रिकॅप्चर ऑफ तोलोलिंग अँड द ॲडजस्टंट फीचर्स. तर तोलोलिंग आणि तोलोलिंग नावाचं हे शिखर आहे हे. आफ्टर द रिकॅप्चर ऑफ टोलोलिंग अँड द ॲडजस्टंट फीचर्स. तर टोलोलिंग आणि त्याच्या समीपचे भाग आपण काबीज केल्यानंतर इव्हिक्टिंग द एनिमी फ्रॉम दिस वेल फोर्टिफाईड पोझिशन बिकेम अ प्रायोरिटी. तर इव्हिक्टिंगचा अर्थ होतो काढून टाकणं असं त्याला म्हणतो आपण. रिमुव्हिंग समबडी फ्रॉम हाऊस ऑर लँड. तर एखाद्या जागेवरनं किंवा एखाद्या घरांना धोबी पछाड देणं किंवा काढून टाकणे स्पेशली विथ द सपोर्ट ऑफ लॉ. तर कायद्याचा वापर करून त्या ठिकाणी हुसकावून लावणं त्याला म्हणता इव्हिक्ट करणं, मोकळं करणं. इव्हिक्टिंग द एनिमी फ्रॉम दिस वेल फोर्टिफाईड. वेल फोर्टिफाईडचा अर्थ आहे स्ट्रेंथन अगेन्स्ट अटॅक. तर अतिशय वेल फोर्टिफाईड होतं ते म्हणजे पूर्णपणे त्या ठिकाणी स्ट्रेंथन अ प्लेस अगेन्स्ट अटॅक. तर ह्या अटॅकला त्या ठिकाणी थोपण्यासाठी ते अतिशय मजबूत अशी ती जागा होती. वेल फोर्टिफाईड त्या ठिकाणी ते होतं. तर या तटबंदीने संरक्षित असलेल्या ठिकाणावरील शत्रूचे अस्तित्व समूळ नष्ट करण्याच्या कामाला आता प्राधान्य होतं. तर तोलोलिंग त्या ठिकाणी काबीज केल्यानंतर बाजूचा जो आजूबाजूचा जो भाग आहे विक्टिंग ऑफ द एनिमी फ्रॉम दिस वेल फोर्टिफाईड पोझिशन बिकम अ प्रायोरिटी. तर ह्या अशा मजबूत ठिकाणाहून त्या ठिकाणी या संपूर्ण शत्रुपक्षाला त्या ठिकाणी काढून टाकणं, त्यांना समूळ त्या ठिकाणी त्यांचा नायनाट करणं हे आता आपलं प्राधान्य होतं, प्रायोरिटी होती. ॲज द शार्प ट्रायंग्युलर टॉप ऑफ द टायगर हिल वॉज क्लिअरली विजिबल फ्रॉम द हायवेज. आपण नीट बघितलं तर हा एक त्रिकोणी ट्रायंगल त्या ठिकाणी दिसतो. आता त्रिकोणी सुळका जो आहे त्याचा उंच असा टॉप वॉज क्लिअरली व्हिजिबल फ्रॉम द हायवे. अगदी हायवेवरून त्या ठिकाणी आपल्याला टायगर हिल दिसतं. अँड ॲपियर्ड ऑलमोस्ट इम्पॉसिबल टू कॅप्चर. आणि त्याच्याकडे बघून असं वाटतं की हे कॅप्चर करणं, हे मिळवणं अतिशय अशक्य गोष्ट आहे. द मीडिया हॅड प्रोजेक्टेड द एंटायर एपिसोड ॲज अ नॅशनल चॅलेंज. आणि मीडियाने मात्र त्या ठिकाणी प्रसारमाध्यमांनी त्या ठिकाणी हे फार मोठं आव्हान स्वीकारलं होतं की ही संपूर्ण जी मोहीम आहे ती पूर्णपणे लोकांना दाखवायची आणि त्याचं प्रभावीपणे मांडणी करायची. त्यांनी तो प्रोजेक्ट हातात घेतला होता आपल्या प्रसारमाध्यमांनी. ब्रिगेडियर MPS बजेवा कमांडर 192 माउंटन ब्रिगेड अझाइन द मिशन ऑफ कॅप्चरिंग टायगर हिल टू 18 ग्रेनेडियर्स. तर हे जे ब्रिगेडियर आहे MPS बजेवा नावाचे की जे 192 माउंटन ब्रिगेड याचे ते कमांडर होते. त्यांनी ती जी मोहीम आहे अझाइन द मिशन ऑफ कॅप्चरिंग टायगर हिल टू 18 ग्रेनेडियर्स. तर त्यांनी ती जी मोहीम आहे ती 18 ग्रेनेडियर्सचा अर्थ होतो जे बॉम्ब वर्षाव करतात त्यांना ग्रेनेडियर्स असं म्हणतात. नाऊ रेस्टेड अँड रिकूप आफ्टर देअर अचिव्हमेंट्स ऑफ तोलोलिंग अँड हम्प. तर ह्या लोकांनी आधीच त्या ठिकाणी तोलोलिंग आणि हम्पची जी बाजू आहे ती त्यांनी मिळवली होती आणि याच लोकांना त्या ठिकाणी त्यांनी पुन्हा एकदा ह्या मिशन पुढची मिशन जी आहे ती करण्यासाठी पाठवलं. अँड टू 8 सिक्स आणि त्यांच्यासोबत त्या ठिकाणी 8 शीख होते विच वॉज ऑलरेडी डिप्लॉईड ॲट इट्स बेस की जे आधीच त्या ठिकाणी त्या तळापाशी त्या ठिकाणी
होते. बोथ दीज युनिट्स वर असिस्टेड बाय अ क्रॅक टीम फ्रॉम द हाय अल्टिट्यूड वॉरफेअर स्कूल. आणि या दोघंही टीमला म्हणजे 8 सिख नावाची ही जी टीम आहे ती आणि हे 18 ग्रेनेडियर्स या दोन टीमला मदत करण्यासाठी अजून एक टीम त्या ठिकाणी होती. बोथ दीज युनिट्स वर असिस्टेड म्हणजे मदत करणे बाय अ क्रॅक टीम फ्रॉम द हाय अल्टिट्यूड वेअरफेअर स्कूल, की जी अतिशय उंच अशा समुद्रसपाटीपासून त्या ठिकाणी एक प्रशिक्षित तुकडी जी आहे विथ मॅक्झिमम पॉसिबल आर्टिलरी इंजिनिअरिंग अँड अदर कॉम्बॅट सपोर्ट, तर संपूर्णपणे लढाईचं साह्य जे लागतं, जे तांत्रिक साह्य आहे ते संपूर्ण काम ह्या क्रॅक टीम जी आहे ती करणार होती, त्यांना मदत जी आहे ती म्हणून. थ्रूआउट द लास्ट वीक ऑफ जून 1999, तर जून 1999चा शेवटचा आठवडाभर त्या ठिकाणी 18 ग्रेनेडियर्स प्रूव्ड टू एस्टॅब्लिश द एक्सटेंट ऑफ द एनिमीज डिफेन्सेस. तर ह्या 18 ग्रेनेडियरनी शत्रूच्या बचावाची संरक्षणाची व्याप्ती मर्यादित करण्यासाठी तसेच हल्ला करण्यास अनुकूल मार्गाची टेहाळणी करण्यासाठी परिसराची कसून तपासणी केली. तर ह्या लोकांनी काय केलं माहिती आहे का, पहिल्यांदा काय करावं तर पहिल्यांदा ज्याला आपण नीट कसा हल्ला करायचा आहे त्याची मोहीम त्यांनी आखली जरा. थ्रूआउट द लास्ट वीक ऑफ जून 1999 18 ग्रेनेडियर्स प्रोब म्हणजे चौकशी करणे टू इस्टॅब्लिश द एक्सटेंट ऑफ द एनिमीज डिफेन्सेस अँड टू स्काउट फॉर सुटेबल रूट्स फॉर द असॉल्ट म्हणजे हल्ला. तर कशा पद्धतीने आपण तो हल्ला जो आहे टू स्काउटचा अर्थ आहे टेहाळणी करणे, त्याला म्हणतात टू स्काउट. तर त्यांनी टेहाळणी केली होती, एक प्रकारे पाहणी केली होती की कोणत्या बाजूने आपल्याला या ठिकाणी हल्ला जो आहे तो शत्रू पक्षावर करता येईल. अ सायमल्टेनियस मल्टी डायरेक्शनल असॉल्ट इमर्ज ॲज द बेस्ट स्ट्रॅटेजी. तर एकाच वेळेला विविध दिशेतून मल्टी डायरेक्शन म्हणजे अनेक दिशांकडनं त्या ठिकाणी हा असॉल्ट म्हणजे हल्ला तो करण्याचं ठरलं. इमर्ज ॲज द बेस्ट स्ट्रॅटेजी, आणि ती स्ट्रॅटेजी ते डावपेच आखले गेले. द कमांडिंग ऑफिसर ऑफ 41 फील्ड रेजिमेंट ड्रू अप अन इलॅबोरेट आर्टिलरी. तर 41 फील्ड रेजिमेंटचे जे कमांडिंग ऑफिसरने त्या ठिकाणी ती तयारी पहिल्यांदा केली. द कमांडिंग ऑफिसर ऑफ 41 फील्ड रेजिमेंट ड्रू अप अन इलॅबोरेट आर्टिलरी फायर प्लॅन. तर पूर्ण फायरिंग करण्याचा प्लॅन त्यांनी तयार केला होता. इंडिव्हिज्युअल गन्स वेअर रेंज सो ॲज टू कव्हर इच ऑब्जेक्टिव्ह. त्या ठिकाणी वैयक्तिक ज्या गन्स आहेत तर त्या पण त्या ठिकाणी त्यांनी तयार ठेवल्या होत्या की त्या ठिकाणी जर वेळ आली तर त्या ठिकाणी त्याचाही वापर त्या ठिकाणी टार्गेट म्हणून आपण करायचा. बोफोर्स गन्स वेअर यूज इन अ डायरेक्ट फायरिंग रोल्स वन्स अगेन. बोफोर्सच्या तोफा ज्या होत्या त्या ठिकाणी डायरेक्ट पद्धतीने त्यांचा वापर जो आहे तो त्या ठिकाणी केला गेला. विथ इन्स्पायरिंग ॲक्युरेसी, त्याच्यात एक अचूकता होती फायरिंग करताना. ऑन द डे ऑफ द असॉल्ट नियरली 120 field and medium guns, 122 mm multi-barreled grade rocket launchers and mortars rain death and destruction on the enemy at Tiger Hill. तर बघा त्या ठिकाणी हा जो हल्ला करताना त्या ठिकाणी काय काय नेमकं वापरलेले आहे, कोणते कोणते हत्यारं वापरले गेलेली आहे. तर त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे की ह्या दिवशी त्या ठिकाणी 120 फील्ड आणि मध्यम तोफा, 122 mm मल्टीबॅरल्ड ग्रँड रॉकेट लॉन्चर्स आणि लहान तोफांनी टायगर हिलवरील शत्रूवर प्राणघातक आणि विध्वंसक हल्ला त्या ठिकाणी केला. तर ह्या सगळ्या ही हत्यारे वापरलेली आहेत. द एअरफोर्स 2 टार्गेटेड टायगर हिल. वरतून त्या ठिकाणी हवाई मार्गाने पण त्या ठिकाणी वायुसेनेने पण त्या ठिकाणी त्यांनी हल्ला केलेला आहे. टार्गेटेड द टायगर हिल ऑन 2-3 जुलै अँड हिट द बुल्स आय सेव्हरल टाइम्स ड्युरिंग इट्स मिशन. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी शत्रूवर एक अचूक नेम जो आहे बुल्स आय, तर एक चांगला नेम जो आहे तो धरला गेलेला आहे. फॉर द फर्स्ट टाईम इन इंडिया मिलिटरी हिस्ट्री अ TV चॅनल कव्हर्ड द बॅटल्स लाईव्ह. आणि पहिल्यांदा असं घडलं की त्या ठिकाणी संपूर्ण आपल्या ह्या इतिहासामध्ये त्या ठिकाणी TV चॅनलने हे डायरेक्ट लाईव्ह केलं ही लढाई जी होती. अ साईन ऑफ प्रोग्रेस अँड ट्रान्सपरन्सी. त्या ठिकाणी अगदी प्रगतीचं पण एक चिन्ह होतं आणि त्याच्यातली एक पारदर्शकता जी होती ती पण त्या ठिकाणी म्हणजे नेमकं काय घडतं आहे आपल्याला त्या युद्धभूमीवर ते पण त्या ठिकाणी सगळं लाईव्ह दिसत होतं. नॉट टू मेन्शन द ऑनस्क्रीन डिपिक्शन ऑफ कॉन्फिडन्स. तर म्हणजे त्या ठिकाणी हे प्रगतीची पारदर्शकतेचे चिन्ह म्हणावे लागेल, पण त्याचबरोबर आत्मविश्वासाचे पडद्यावर दिलेले सार्थ दर्शनही त्या ठिकाणी अगदी सेल्फ कॉन्फिडन्स जो होता. तर द टायगर हिल फीचर एक्सटेंड्स अबाउट 2200 मीटर्स फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. तर हे जे टायगर हिलचं जे आहे ते साधारणतः 2200 मीटर्स ते पश्चिमेपासून
उत्तर पूर्वेकडे पसरलेला आहे. अबाउट 1000 मीटर्स नॉर्थ टू साऊथ आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे 1000 मीटर त्या ठिकाणी त्याची पसरलेलं होतं. द मेन एक्सटेन्शन इज टुवर्ड्स द वेस्ट. जे त्याचं जे मूळ त्याचं पसरलेलं आहे ते पश्चिमेकडे होतं. ऑन विच देर आर 2 प्रॉमिनंट प्रोट्रुजन्स, की ज्या ठिकाणी प्रोट्रुजन जे आहेत की फैलावलेलं जे आहे, प्रोट्रुजनचा अर्थ होतो अ थिंग दॅट एक्सटेन्स फ्रॉम द प्लेस ऑर फ्रॉम द सरफेस समथिंग दॅट स्टिक्स आउट. तर फैलावलेलं पसरलेलं आर 2 प्रॉमिनंट प्रोट्रुजन्स. तर हे 2 मुख्य असे ते भाग होते. द फर्स्ट अप्रॉक्सिमेटली 500 मीटर वेस्ट ऑफ टायगर हिल. तर पहिला जो भाग होता तो टायगर हिलची पश्चिम बाजू 500 मीटर इतकी पसरलेली. हॅड बीन नेम इंडिया गेट, की त्याला इंडिया गेट असं म्हणतात. अँड द सेकंड हेल्मेट लोकेटेड अनदर 300 मीटर्स अवे, की जे 300 मीटर त्या ठिकाणी होतं. अप्रॉक्सिमेटली 1 कंपनी ऑफ 12 नॉर्थर्न लाईट इन्फेंटरी हेल्ड अ होल फीचर. आणि त्या ठिकाणी अंदाजे त्या ठिकाणी 12 नॉर्थर्न लाईट इन्फेंटरी जी पाकिस्तानची होती त्यांनी हा भाग जो आहे त्याला व्यापलेलं होतं. ॲट 19 hours ऑन 3 जुलै. तर त्या ठिकाणी ॲट 19 hours 3 जुलै. तर हे ठिकाणी एक मिनिट. ॲट 19 hours ऑन 3 जुलै 18 ग्रॅनेडियर्स कमिन्स इट्स मल्टीडायरेक्शनल असॉल्ट आफ्टर द कव्हर ऑफ बॅड वेदर अँड डार्कनेस. तर साधारणतः 19 म्हणजे 7 वाजता 3 जुलैला 7 वाजता त्या ठिकाणी 18 ग्रॅनेडियर्सची ही जी तुकडी होती कमिन्स इट्स मल्टीडायरेक्शनल असॉल्ट, त्यांनी हा हल्ला जो आहे तो त्या ठिकाणी सुरू केला. आणि 3 जुलै सायंकाळी 7 वाजता साधारणतः हा हल्ला सुरू झाला. अंडर द कव्हर ऑफ बॅड वेदर अँड डार्कनेस. त्या ठिकाणी अतिशय वाईट हवामान होतं आणि डार्क आणि अंधार पण त्या ठिकाणी पडत चालला होता. सपोर्टेड बाय द फायर पॉवर ऑफ आर्टिलरी अँड मॉर्टर्स. तर त्या ठिकाणी त्यांना काय त्या ठिकाणी तोफगोळे आणि विशिष्ट लहान तोफांच्या बळावर विविध दिशेने हल्ला करायला सुरुवात केली. तर ए कंपनी कॅप्चर्ड अँड इंटरमिजिएट पोझिशन कॉल्ड टंग बाय 1:30 hours ऑन 4 जुलै. आणि ए कंपनीने 4 जुलैला रात्री 1:30 वाजता टंग नावाच्या मध्यवर्ती स्थानावर त्या ठिकाणी ताबा मिळवला. फर्दर ॲडव्हान्स अलॉंग द साऊथ ईस्टर्न स्पर लीडिंग टू टायगर हिल टॉप वॉज स्टॉल ड्यू टू ॲक्युरेट फायर बाय द एनिमी फ्रॉम इंडिया गेट, हेल्मेट अँड टॉफ. पण काय झालं नेमकं त्या ठिकाणी इंडिया गेटकडनं मात्र जो हल्ला आलेला पाकिस्तानचा, हेल्मेट अँड टॉफ या स्थानांवरनं शत्रूने अचूक मारा केल्यामुळे टायगर हिलकडे जाणाऱ्या आग्नेय दिशेकडील डोंगराच्या पट्ट्याकडील मोहीम स्थगित करावी लागली. तर हे जे हेल्मेट आणि टॉप हे जे दोन टापू होते ते हल्ला झाला आपल्या इंडिया गेटच्या मार्गाकडनं पाकिस्तानने हल्ला केला आणि त्या ठिकाणी थोडंसं ती मोहीम जी आहे ती स्थगित करण्यात आली की एकदम आता आपण काही एकदम आक्रमकता दाखवू नये. मीनवाईल कॅप्टन सचिन निंबाळकर लेड द डी कंपनी असॉल्ट फ्रॉम द ईस्ट. मध्यंतरांदरम्यान सचिन निंबाळकर यांनी पूर्वेकडनं त्या ठिकाणी डी कंपनीचं हल्ल्याचं नेतृत्व केलं, त्यांनी त्याला हाताळलं. हिज कंपनी हॅड टू निगोशिएट स्टेप एस्कार्पमेंट युझिंग माउंटेनिअरिंग इक्विपमेंट डिस्पाईट द डार्कनेस अँड द इन्क्लिमेंट वेदर. तर एस्कार्पमेंटचा त्या ठिकाणी अर्थ आलेला आहे. एस्कार्पमेंटचा अर्थ आहे अ लॉंग स्टीप स्लोप ॲट द एज ऑफ द प्लॅट्यू. तर एक लांब असा त्या ठिकाणी उतरंड त्या ठिकाणी त्या पठाराला होती. तर हिज कंपनी हॅड टू निगोशिएट स्टीप एस्कार्पमेंट युझिंग माउंटेनिअरिंग इक्विपमेंट. त्यांनी त्या ठिकाणी काही गिर्यारोहणाची साधनसामग्री त्यांनी वापरली आणि त्यांच्या कंपनीने अतिशय कठीण अशा त्या उभी जी उतरंड आहे, जो स्लोप आहे त्याला म्हटले एस्कार्पमेंट. डिस्पाईट द डार्कनेस अँड इन्क्लिमेंट वेदर. जरी त्या ठिकाणी वेदर अतिशय हवामान वाईट होतं ते पण ते अंधाराचा फायदा घेत त्या ठिकाणी त्यांनी या डी टीमने त्या ठिकाणी सचिन निंबाळकरांच्या माध्यमातून त्या ठिकाणी नेतृत्वाला सुरुवात केली. हिज अप्रोच टूक द एनिमी बाय सरप्राईज. आणि अचानक त्या ठिकाणी शत्रुपक्षाला पण त्या ठिकाणी धडकी भरली की हा एकदम भयानक असा प्रसंग होता. आफ्टर सम फायर फायटिंग डी कंपनी वॉज सक्सेसफुल इन ऑक्युपाईंग द ईस्टर्न पोर्शन ऑफ एरिया कॉलर विच ले विदिन 100 मीटर्स ऑफ टायगर हिल टॉप. आणि त्या ठिकाणी दुसऱ्या गाडीवर त्याने चढईने थोड्या गोळीबारानंतर डी कंपनीने टायगर हिल टॉपपासून 100 मीटर अंतराच्या आत असलेल्या एरिया कॉलरच्या पूर्वेकडील भागावर कब्जा करण्यात यश मिळवले. तर 100 मीटरचा टायगर हिल टॉपचा जो भाग आहे त्या ठिकाणी आता हे झाला.
ठीक आहे, इथे आपण थांबूया.